सध्या सगळीकडे ऐकू येतं की हायड्रेशन खूप आवश्यक आहे, भरपूर पाणी प्या, मोजून प्या. लक्षात राहत नसेल तर अलार्म लावा, कुठल्या तरी ॲपमध्ये डाउनलोड करा. झोपतानाही पाणी प्या, म्हणजे तुमची स्किन चांगली राहील आणि अनेक फायदे होतील. अहो, पण हा नियम सगळ्यांना लागू होतच नाही. कारण जर ते पाणी पचलं नाही तुम्ही पिलेलं, तर ते शरीरात विकार उत्पन्न करतं. कोणी किती प्रमाणात पाणी प्यायचं हे दुसरं कोणी ठरवूच शकत नाही. कारण तहान ही नैसर्गिक आहे. आपल्या तहानेकडे लक्ष ठेवा. ऋतूनुसार आपलं जसं काम आहे त्यानुसार आवश्यक तेवढं पाणी नक्की प्यायचंय. आता खूप पाणी कोणाकोणासाठी निषिद्ध सुद्धा आहे. याची एक यादी आयुर्वेदाने दिलेली आहे. अरुची म्हणजे ज्यांना तोंडाला चव नाही, ज्यांना खूप सर्दी झालेली आहे, अग्निमंद आहे म्हणजे मुळातच भूक लागत नाहीये, किंवा अंगावर सूज आहे, तोंडाला सतत पाणी येत राहतं, मळमळ होत राहते, किंवा कुष्ठ म्हणजे त्वचा रोग आहे ज्यामध्ये जखम झालेली आहे, डोळ्यांचे काही विकार आहेत, मधुमेह आहे, अशा सगळ्या व्यक्तींनी पाणी तहान लागली तरच प्यावं असं आयुर्वेद म्हणतो.